तर धनंजय मुंडे हे अधिवेशनापूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा देणार का या प्रश्नाभोवती चर्चा सुरू झालेली आहे। सरकारची ढासळती प्रतिमा सावरण्यासाठी या निर्णयाची शक्यता आहे। वाल्मिक कराडशी संबंध आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मुंडे अडचणीत सापडलेले आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुंडेंच्या राजीनाम्यावरनं गदारोळाची ही शक्यता आहे। 3 मार्च पासून अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी मुंडेंचा राजीनामा घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। माझं म्हणणं आहे की ह्यांच्या राजीनाम्याचा संपूर्ण अधिकार हा अजितदादा पवार यांचाच आहे। की धनंजय मुंडेंनी देऊन टाका ना, आता थोड्या दिवसापुरता राजीनामा द्या ना। आणि तुमचा संबंध जर संतोष देशमुखच्या खुनामध्ये नाही आला, हे जे भ्रष्टाचाराचं आहे याच्यात नाही आला, तर परत पुनर्स्थापित व्हा ना तुम्ही। परंतु तुम्ही का चिटकून बसलाय त्याला? कशामुळे अलगद चिटकून बसलाय? मला असं वाटतंय की त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप करण्याची जी काही एक मालिका आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। त्या संदर्भातली एक चौकशी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आमचं नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, हे सुद्धा त्या संदर्भातली जी काही योग्य ती तपासणी, फेर तपासणी, चौकशी आहेत ते करतायत। त्याच्यामुळे आरोप झाले म्हणजे ते सिद्धच झाले अशातला काही भाग नाही। याच्यामध्ये अनियमितता असेल किंवा संतोष देशमुख खून खटल्यामध्ये चौकशी अंती जे काय होईल त्याच्यावर कारवाई करावी ही शासनाची भूमिका आहे। त्याच्यामुळे माहितीच्या अधिकारामध्ये जी काय माहिती मिळालेली आहे त्याची चौकशी होईल।